आज आपण बनवत आहे लाल माठाची भाजी। ही अशी आहे, मी ती तिला धुवून घेतलेली आहे। हा मसाल्याचा डब्बा, हे लागणारे साहित्य मी आता तुम्हाला दाखवते कशी करायची। आता आपण कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल ठेवले तापायला। त्याच्या आधी आपण टाकूया लसूण। तो थोडासा लाल झाला की आपण कांदा टाकूया। हा थोडासा लाल झाला हा थोडासा लाल होऊ द्या। असं सुगंध आला पाहिजे त्याचा लसूणचा, मग ते कसं टेस्ट लागते चांगली। मग आपण टाकूया कांदे। मग टोमॅटो टाकूया। आणि हिरव्या मिरच्या टाकूया। ते थोडेसे लाल झालं ना, मग त्याच्यात मसाला करूया। कांदा टोमॅटो थोडा लाल झाला ना, मग आपण त्याच्यात मसाला करूया। कांदा टोमॅटो आणि मिरची लाल झाली ना, त्याच्यात आपण 1 चम्मच हळद टाकूया, 1 चम्मच मीठ, तुम्हाला जसं वाटेल तसं चवीपुरतं। मी 2 मीठ टाकले। हे चांगलं लाल करून घेऊया। काही लोक ही भाजी लाल करतात, म्हणजे मसाला वगैरे टाकून। मी मसाला नाही टाकला, मी मिरच्या टाकल्या। तुम्हाला जसं वाटेल तसं करू शकता मसाला वगैरे टाकून। हा एक जीव झाला, मग ह्याच्यात आपण ही लाल माठाची भाजी टाकूया। स्लो गॅसवरतीच करायचं, नाही तर मग ते करपून जाईल। मग ही व्यवस्थित थोडीशी हलवून घेऊया एकजीव करून। ही भाजी खूप टेस्टीला खूप छान लागते, ट्राय करून बघा। ह्या भाजीचं नाव आहे लाल माठ। ही अशी चांगली एकजीव करून घ्यायची। त्याच्यात थोडंसं आपण पाणी ॲड करूया। आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करूया।
पाणी टाकून ते व्यवस्थित हलवून घ्या. मग ती वाफेवर शिजू द्या. आता आपण त्याच्यावर ठेवूया झाकण. तर ठेवूया झाकण. मग 5-10 मिनिटांनी बघूया. मग भाजी तयार. थँक्यू.